श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे अंगारक संकष्ट चतुर्थी. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. अगदी आपल्याला वर्षभर संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले तरी पण तुम्हाला पूर्ण संकष्ट चतुर्थीचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. तर आता आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं. आपल्या मुलांचं आजारपण असतं, मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही. मग आपल्याला देखील सुचत नाही की काय करावं आणि काय नाही. तर या दिवशी आपल्याला आपली इच्छा पूर्तीसाठी तसेच आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे दूर होण्यासाठी गणपती बाप्पासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे ही सर्व संकटे, विघ्ने नक्कीच दूर होतील. तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आता आपल्याला जो उपाय करायचा आहे तो संध्याकाळी करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला थोडेसे धणे घ्यायचे आहे. अगदी मूठभर धणे घेतले तरी पण चालेल. धणे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे धणे आपल्याला घ्यायचे आहे. मग तुम्ही मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल. आपल्याला अशा प्रकारचे 2 दिवे घ्यायचे आहे. 2 दिवे बनवून घ्यायचे आहे. एक दिवा फुलवातीचा बनवायचा आहे तर दुसरा दिवा आहे तो लांब वातीचा बनवायचा आहे. आता फुलवातीचा दिवा कसा बनवायचा आणि कोणत्या उपायासाठी करायचा ते पहिल्यांदा बघूया. प्रथम आपण सायंकाळी जी देवपूजा करतो ती देवपूजा तुम्ही अगोदर करून घ्यायची आहे. आता त्यानंतर हा दिवा आपल्याला मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. तांदूळ हे अखंड असावे. तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मातीची पंती किंवा कणकेचा दिवा आपल्याला त्या तांदळावरती ठेवायचा आहे. आता हा दिवा जो देवघरामध्ये ठेवणार आहोत तो दिवा फुलवातीचा असावा. मग तुम्ही शुद्ध तुपाचा बनवू शकता किंवा शुद्ध तूप नसेल तर तिळाचं तेल, मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल. आता आपण जे काही धणे घेतले होते त्यामधील 11 धणे आपल्याला घ्यायचे आहे. 11 धणे कुठेही तुटलेले नसावेत याची काळजी घ्यायची आहे. आता हे धणे आपण आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे. गणपती बाप्पाला तुमच्या घरामध्ये कोणतेही संकट, विघ्न येऊ नये यासाठी प्रार्थना करायची आहे. कोणतेही अडचणी, अडथळे असतील तर ते देखील तुम्ही बाप्पाला सांगू शकता आणि ओम गण गणपतये म्हणायचं आहे आणि त्यामधील 1 धना आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला 11 वेळा ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणून ते धणे आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी, अडथळे असतील तर ते दूर होतील. आपल्या घरावरती कोणतंही विघ्न हे येणार नाही. आता दुसरा उपाय करायचा आहे. तो दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ प्रज्वलित करायचा आहे. एक दिवा घ्यायचा आहे. त्याखाली आपण एक वाटी घ्यायची आहे. वाटीमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ हे अखंड असावे. त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आता लांब वातीचा दिवा आपण बनवायचा आहे. आता हा दिवा घेऊन आपल्याला तुळशी मातेजवळ जायचं आहे. तुळशी मातेपाशी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये देखील आपल्याला 11 धणे टाकायचे आहे. पण यावेळेस जेव्हा आपण हे धणे उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे, तुमच्या मुलांच्या बाबत जी काही इच्छा असेल, मग मुलांना अभ्यासामध्ये अडचणी येत असतील किंवा नोकरीमध्ये त्यांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल, मुलांबाबत जे काही आहे ते तुम्ही तुळशी मातेला सांगायचे आहे आणि ओम महालक्ष्मी म्हणत आपण हा एक धना त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे. अशा प्रकारे 11 धणे आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. अगदी हा उपाय तुम्ही मनोभावे करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा फरक हा दिसून येईल. तर ज्योतिषशास्त्रामध्ये धन्यांना खूप महत्त्व आहे. धने हे धनप्राप्तीसाठी वापरले जातात. तसेच लक्ष्मीपूजन असते तेव्हा देखील आपण धन्यांचा उपाय करत असतो. तसेच धन्यांची पूजा करत असतो. त्यामुळे या दिवशी देखील आपल्याला धन्यांची पूजाच करायची आहे. आता हे 11 धणे आपण तुळशी मातेसमोर ठेवल्यानंतर तुमची इच्छा मनोकामना बोलून झाल्यानंतर आपण परत देवापुढे यायचं आहे. आसन घेऊन बसायचं आहे आणि आपण परत धणे घ्यायचे आहे. आता हातात धणे घेताना मूठभर धणे घ्यायचे आहे. एक छोटीशी वाटी घ्यायची आहे. ती वाटी आपल्याला देवापुढे ठेवायची आहे, बाप्पापुढे ठेवायची आहे. हे धणे आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे. तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती बाप्पाला सांगायची आहे. अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, फक्त आपण जेव्हा इच्छा मागत असतो तेव्हा त्याला मेहनतीची जोड देखील पाहिजे. मग आपण जेव्हा मेहनत करत असतो आणि बाप्पाची सेवा देखील करत असतो, उपाय करत असतो, तेव्हा आपल्याला त्याचे फळ हे नक्कीच मिळत असते.
आता आपल्याला गणपती बाप्पाचा ओम गण गणपतये नमः हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे किंवा तुम्ही श्री गणपती स्तोत्र 11 वेळा म्हणायचे आहे। तुम्हाला यापैकी जे सोपं वाटत असेल ते तुम्ही म्हणू शकता। आता या दोन्ही पण सेवा तुम्ही केल्या तरी पण चालेल। उलट या दिवशी आपण जेवढ्या सेवा करू तेवढ्या कमीच आहे। गणपती अथर्वशीष देखील या दिवशी जरूर पठण करावे। आता आपली इच्छा म्हणून झाल्यानंतर आणि आपल्या जो काही मंत्र आहे तो म्हणून झाल्यानंतर हे धणे आपल्याला देवापुढे त्या छोट्याशा वाटीमध्ये ठेवायचे आहे। आता हे धणे आपल्याला तिथून उचलायचे नाही। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी आणि रात्रभर आपल्याला हे धणे तिथेच ठेवायचे आहे। नंतर आता दुसऱ्या दिवशी बुधवार आहे। बुधवार म्हणजे साक्षात गणपती बाप्पाचा वार आहे। आपली अंघोळ झाल्यानंतर आपण जे काही दिव्यामध्ये धणे टाकले होते तसेच वाटीमध्ये धणे टाकले होते ते सर्व धणे आपण उचलायचे आहे आणि आपल्या शेतामध्ये हे धणे टाकायचे आहे। अगदी शेत नसेल तर तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये हे धणे टाकले तरी पण चालेल। जसे जसे धणे उगवत जातात तशी तशी आपली प्रगती होते असे म्हणतात। त्यामुळे हे धणे कोणाच्याही शेतामध्ये टाकायचे नाही किंवा कुणालाही द्यायचे नाही। हे एकतरच तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये टाका किंवा तुम्ही गॅलरीमध्ये तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये हे धणे टाकले तरी पण चालेल। आता आपण जे काही तांदूळ वापरले होते ते तांदूळ आपण पक्ष्यांना टाकायचे आहे। ते दुसरीकडे कुठेही वाया जाता कामा नये याची काळजी घ्यायची आहे किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये टाकले तरी पण चालेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा। धन्यवाद।